दरवर्षी आपले हर्षद दादा ही हा प्रसाद बनवतो. हर्षद दादा आता तेल टाकलेलं आहे आपल्या जयशील दादाने. तेल टाकलाय तेल. तेलाला थोडा कडे येऊ दे. आगरी मसाला. त्याच्यानंतर संडे स्पेशल मसाला. नंतर संडे स्पेशल मसाला. मित्रांनो आता हे तेल तापवलं आहे. आता एकसाथ वाटतं मसाले टाकतील एकत्र. ते हळद टाकली बघा. हा आपली हळद टाकलेली आहे डायरेक्ट, कारण का तुम्ही हा म्हणजे आगरी कोळी मसाला टाकलेला आहे चवीनुसार. हा का हे फ्लॅश लाव तू. संडे स्पेशल मसाला टाकलाय. कोणता आहे नाव काय याचं? पोट्टे मसाला. ओके आणि अजून थोडा एक पॅकेट टाकलाय. तुमच्या हिशोबाने टाका तिखट. हा बघा हे बेसिकली आपले मेंढीचे लंग्स म्हणजे लंग्सचे सगळे पीसेस आहेत. हे बघा कलेजी वगैरे असं लिव्हर आहे आणि लंग्सचे पीसेस केलेत. आता डायरेक्ट त्यात टाकायचे. काय याच्यात म्हणजे जास्त तर रेसिपी नाही याच्यात काय. लसूण न कांदा, फक्त मसाला आणि तेल वरती. ओके हे नीट दाखव फ्लॅश. हा डायरेक्ट असं टाकलेलं आहे. त्यांना एकदम मिक्स करून घ्यायचं मसाल्यात मध्ये. आता मस्त की तरी आले, कारण का ते मसाले आपण टाकलेत. आगरी कोळी मसाला, संडे स्पेशल, पोटे मसाला, त्यामुळे असे एकदम तरी आले. आणि बिना कांदा लसूण वरती फक्त तेल आणि मसाले बस. आणि हा दूध हे सगळं म्हणजे चुलीवरचं आहे. गॅसवर मजा नाही. आणि अख्ख्या हे देवळामध्येच करतो आपण. आणि इथंच खायचं आहे, कारण का प्रसाद असतो इथला. आणि हा पहिला प्रसाद आपल्या गावदेवी यांना दाखवला जातो. हर्षद दादा हे तुला कोणी शिकवलं? हे काय नाही, हे जुन्या माणसाचं बघून आपण स्वतः शिकलेलो आहे. कोणाकडनं शिकण्याची परंपरा नाही. ही की आकुर्ल्या गावाची परंपरा आहे. बघून स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा. पाणी टाकलेलं आहे थोडासा शिजण्यासाठी. आता हे वाफेवर शिजेल का? किती मिनिटं? 15 मिनिटं. तर मित्रांनो आता हे बघा, आता हे थोडं शिजतंय आपलं. आणि आता उकळी आली. आता त्याचा रस्सा बनवतोय. थोड्या वेळात आता शिजेलच. 10 मिनिटं तर झाली आहेत. तर तुम्ही म्हणजे अशी ज्या टाईपचं असं, पण अख्खं म्हणजे असं वेगळी टेस्ट लागते याची भातासोबत. स्पायसी करतो आम्ही. तर मित्रांनो आता हा आपला प्रसाद आहे, खूप गरम आहे. आणि सगळ्यांनी घेतलं आता. ओके आणि आता एन्जॉय करू. आणि बस तुम्ही पण हे घरी ट्राय करू शकतात.